छोट्याशा एका गायच्या पोट्यापासून आम्ही सुरुवात केलेली. आज बऱ्यापैकी आम्ही चांगला सेटअप डेव्हलप केलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया आम्ही मशीनचे सगळे सप्लाय करतो. त्याचबरोबर माझी मिसेस सानिका पाटील आणि आमच्या वहिनी प्राजक्ता पाटील ह्या देखील आम्ही चौघजण मिळून पूर्ण कंपनीचे सर्व गोष्टी हँडल करतो. Made in India. This is our SFS 900 free loading system. We installed this machine in Odisha near Jagannath Puri temple. यामध्ये आपण आपल्या हाताला जे डिश येतील ते सोडू शकतोय, जसं की बाउल, डिश, प्लेट्स. यामध्ये सर्व प्रकारचे हे आपण मशीन, हा फ्री लोडिंग सिस्टीम मशीन आहे आपलं. हे आम्ही विजापूरमध्ये एका स्कूलमध्ये इन्स्टॉलेशन केलेलं आहे. जवळपास आपले स्टेनलेस स्टील, सिरॅमिक, फायबर, ग्लास कोणत्याही पद्धतीचे आपण प्लेट्स असतील किंवा काही याच्यामधून वॉशिंग करू शकतो. बास्केटची आवश्यकता नाही याच्यामध्ये, जे हाताला येतील आपण तसे लोड करू शकतो. जवळपास त्या स्कूलमधील 98% लोड सगळा मशीनवरती कव्हर केला जातोय आणि जवळपास 900 मुलं आहेत. 900 मुलांचं काम हे टोटल 2 तासामध्ये कव्हर होतं, एक 2 माणसावरती. हे आपलं स्पेशली फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. हा स्पेशली ट्रे वॉशर आहे, जेथे की फूड इंडस्ट्रीमध्ये काही डिहायड्रेशनचे प्लांट असतात, त्या ठिकाणी ट्रे वॉशिंगचं काम केलं जातं. हे आम्ही अहमदाबादमध्ये मशीन इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्या ठिकाणी साधारणतः त्यांचे 800 ट्रे असतात, ते दिवसातून 2 वेळा वॉश केले जातात. ते आम्ही सकाळी 1 ते 1 तासामध्ये 800 ट्रे वॉश होतात आणि परत संध्याकाळचे 800 ट्रे, अशा 2 तासामध्ये त्यांचं काम पूर्ण होतं. त्यांना साधारणतः इथं मॅन पॉवर जवळपास, हा मॉडेल आपला वूड टाईप येतो. हा सेमी ऑटोमॅटिक मध्ये मोडतो. कमी जागेमध्ये इन्स्टॉलेशन होतं. एका माणसावरती हा पण ऑपरेशन होतं. त्याच्यामध्ये आपण त्याला स्टोरेज टेबल दिलेला असतो. स्टोरेज टेबलमध्ये आपण भांडे कलेक्ट करू शकतोय. ज्यावेळेला भांडे पूर्ण स्टोरेज टेबल भरले जातात, त्यानंतर आपण बास्केट लावून तो मशीनमध्ये लोड केला जातो. ह्याच्यामध्ये पण जवळपास हॉटेलमध्ये 90% लोड सगळं कव्हर होतं. आतमध्ये कोणत्याही हॅमरिंगची प्रोसेस न होत्यामुळे डॅमेज काही होत नाहीत आणि एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली मशीन आहे आपलं. साधारणतः 20 लिटर डिटर्जंट कॅनमध्ये 1.5 लाख प्लस डिशेस वॉश होतात. त्यामुळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली काही प्रदूषण वगैरे होत नाही. हे आम्ही कोल्हापूरमध्ये हॉटेल वृषालीमध्ये बसवलेलं आहे. साबळे सरांनी मला रेफरन्स दिलेला आहे. हे उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबादमध्ये आम्ही क्रेट वॉशर बसवलेलं आहे. स्पेशली हे पण फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं किंवा मिल्क डेअरी वगैरे जे असतात त्या ठिकाणी याचा यूज होतो. त्याच्यामध्ये स्पेशली बास्केट, क्रेट वगैरे वॉश केले जातात. साधारणतः या ह्यांची कंपनी आहे, इथं जवळपास 1500 क्रेट आहेत. दिवसातून 3 ते 4 वेळा वॉशिंग केलं जातं. सेम अशीच कंडिशन यांच्याजवळ पण साधारणतः 10-15 माणसं होती वॉशिंग करण्यासाठी. वॉटर कन्झम्पशन, डिटर्जंट कन्झम्पशन एकदम हायली आहे त्यांचं. आपलं मशीन घेतल्यापासून जवळपास ते 80% कमी आलेलं आहे. हा बास्केट लोडिंग सिस्टीम आहे. आता मार्केटमध्ये एक ट्रेंड पडलेला आहे. काही IFB, वॉशमॅटिक व इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत, त्यांनी एक ट्रेंड पडलेला आहे की हा बास्केट लोडिंगचे त्यांचे सगळे मशीन्स आहेत. आपण पण कम्पेअर असावा म्हणून डेव्हलप केलेला आहे. पण त्या आपला पण सध्या फ्री लोडिंग सिस्टीम ही मार्केटमध्ये आपली भरपूर आवडलेल्या लोकांना हे मशीन काढून तिथं आपले मशीन लावले जातात. त्याच्यामध्ये मॅन पॉवर थोडी वाढली जाते, वॉटर कन्झम्पशन वाढलं जातं, कारण बाहेर शॉवरिंग करायला लागतं, परत बास्केटमध्ये ते लोडिंग करायला लागतं, आतमध्ये सोडावं लागतं. याचा टाइम परत वाढला जातो आणि आपली फ्री लोडिंग सिस्टीम आम्ही अशी डेव्हलप केलेली आहे की ह्याचं टाइम भरपूर कमी होतो. जवळपास सुरुवात केल्यापासून 2013 पासून विनायक संकेत पाटील, विनायक पाटील, निखिल कांबळे सुरुवातीपासून आम्हाला कनेक्ट आहेत, माझ्यासोबत काम करतात. आम्ही प्रोडक्ट म्हणजे आम्ही आतापर्यंत इन्स्टॉलेशन केलेले ओडिसा, आंध्र प्रदेश, UP, केरला, कर्नाटक, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, पुणे, मुंबई, कर्नाटका, बेंगलोर, श्रीवर्धन, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, राणीनूर, पारनेर असं भरपूर ठिकाणी आम्ही आता इन्स्टॉलेशन केलेलं आहे. स्टोरेज इंडस्ट्रियल कॅन्टीन, देवस्थान, अन्नछत्र, मंगल
कार्यालय, फूड इंडस्ट्री अँड मिल्क डेअरीज. ह्याचे मी कनेक्ट तुम्हाला देऊ पण शकतो आणि तुम्ही मला ह्याचे कनेक्ट देऊ शकता. थँक्यू.